मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर सकाळी सकाळी ऑफिस स्टार्ट केलं आणि सकाळी सकाळी माझी स्किन पण किती चमकत होती बघा, लवकर उठली ना म्हणून. त्याच्यानंतर थोडा वेळ लॉग ऑफ केला आणि फटाफट टिफिन बनवायला घेतला. एका साईडला पीठ मळलं होतं, एका साईडला मी इडली काढायला घेतली. बिकॉज आज नाश्त्याला इडली बनवणार होते. खूप दिवसापासून इडली खायची इच्छा होती ती. म्हटलं आज बनवावे. काल मी पीठ आणलं होतं रेडीमेड. इतना बनाने के लिए टाईम नाही आहे घर पे पीठ, सो मी सगळं रेडीमेड आणलं होतं आणि फटाफट एका साईडला इडली बनवायला ठेवली आणि म्हणजे एका साईडला टिफिन पण रेडी झाला होता. मस्त चपाती बनवली आणि मी आज टिफिनला बनवलं होतं डाळची भाजी. पण ही जी डाळ आहे ना ती घरी बनवलेली आहे. मी विकतच्या डाळाची भाजी अजून बनवली नाही. ही मुगाची डाळ आहे. सो माझ्या आजीने बनवून दिली होती. तर इतकी मस्त लागते ना ही भाजी, एकदा ट्राय करून बघा, खूपच छान. आणि त्याच्यानंतर एका साईडला आपली इडली पण रेडी होत्या. जर इडली ना कधी कधी बघा खाली अशी भांड्याला चिटकते, निघत नाही, तर तुम्ही थोडं पाण्याखाली अशी इडली असं पाणी शिंपडलं ना तर इडली फटाफट निघते. एकदा ट्राय करून बघा. त्यावेळी मला काय एवढं लक्षात नाही आलं, पण माझी इडली खाली चिटकलीच नाही. परफेक्ट अशी निघाली होती, मऊ एकदम मस्त अशी इडली झाली होती. खूपच छान. बाहेरचं रेडीमेडचं पीठ खरंच छान होतं. IDBचं पण छान असतं आणि मी हे साधावाला आणलं होतं कारण की IDBचं मला मिळालं नव्हतं. तरी पण भारी झाल्या होत्या इडली. प्रतीकला नाश्ता दिला एका साईडला मीही नाश्ता करायला बसले. एक नंबर झाली होती इडली आणि चटणी. तो तेच सांगत होता मला मस्त झाली. तर मी त्याला तेच बोलले की छान झाली होती, जास्त स्पायसी वगैरे पण चटणी झाली नव्हती. त्याच्यानंतर मी थोडंसं लॉग ऑफ केलं, लंच टाकला 2 वाजता, म्हणजे लॉग इन करून परत लॉग ऑफ केला, लंच केलं, मस्त एक चपाती भाजी खाली. त्याच्यानंतर मला सगळ्या मावश्या भेटायला आल्या होत्या, आजी वगैरे प्रतीकची भेटायला आली होती. त्यांच्यासाठी मस्त चहा केला, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि मग त्या सगळ्या गेल्या. त्याच्यानंतर मी आले होते मार्केटला. मला ना काय सांगू, मला वेळ लागले ह्या पाणीपुरीचं. मी एक दिवसाआधी पाणीपुरी खातेच म्हणजे खातेच. इतकी टेस्टी पाणीपुरी आहे ना खरंच. त्याच्यानंतर मकर संक्रांती, उद्या भोगी आणि परवा मकर संक्रांती. सो त्याच्यासाठी मला सगळं सामान घ्यायचं होतं, ते घेतलं. आमच्याकडे ह्याला सुगड बोलतात, तर ते 5 घेऊन आले. आणि आज असं स्पेशल डिनर करायची काही इच्छा नव्हती. हाय सगळं बनवलेलं, पण म्हटलं काहीतरी साधंसुद्धंच खायचं. त्यालाही इच्छा नव्हती आणि मलाही नव्हती. माहीत नाही का, आपण भूकच नव्हती. आम्हाला पाणीपुरी खाऊन पोट भरलं होतं. सो मला हे खायचं होतं फळखर टरबूज, मला खूप आवडतं. आणि त्याला ते मक्कीन्स तळले होते, पोटॅटो बाईट्स. सो मी फ्रूट्स खाल्ला आणि त्याने पोटॅटो बाईट्स खाल्ले बघा. मला ते आवडलंच नाही, काय माहिती, मक्कीन्स तर त्याला आवडले, मला नाही आवडले. पण टरबूज खूप मस्त होतं, गोड लागत होतं, यम. सो दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू, बाय बाय.